वो सलीम भाई इधर से पूरा वीडियो लो इधर तक पीछे का स्टेशन येथे वाहनांचा अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता, ज्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत आहे. ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उलवे, नवी मुंबई याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एकूण 32 वाहने जवळपास 2,44,40,00,000ची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी. यापूर्वी त्याच्यावर 2021ला नवी मुंबई परिसरामध्ये 3 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक, अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत. याची मोडच अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा. सदरचे वाहन तो इतर इसमांना गहाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा अशी त्याची मोडच आहे. यापूर्वी या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, ज्यामध्ये 2021ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल. प्रायव्हेट गाड्या आहेत का टुरिस्ट गाड्या आहेत? प्रायव्हेट देखील आहेत, टुरिस्ट देखील आहेत. आता सध्या 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे. सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, त्याचबरोबर पनवेल, कल्याण, परभणी अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं गहाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली होती. तर हे संपूर्ण करण्याचं काय होतं? शिक्षण किती आहे आणि त्यासोबत अजून कोणी होते? त्याचं वय आहे 38 वर्ष. राहणारा तो उलवे, नवी मुंबईचा आहे. त्याची मोडस ज्यात सांगितल्याप्रमाणे वाहनाच्या संदर्भात फसवणूक करण्याचं आहे. अधिक फायदा किंवा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. अजून वाहनं निष्पन्न होण्याची शक्यता आहे. सर, याच्यासोबत अजून काही साथीदार आहेत का? काय सध्या प्राथमिक तपासामध्ये हा आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याचे अजून कोण साथीदार आहेत का त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत. सध्या आपल्याला 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि जवळपास 2,44,00,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. अजून त्यानं सदर वाहनाच्या अनुषंगाने कुठल्या इसमांना पैसे दिले आहेत का किंवा सदर वाहनाच्या अनुषंगाने वाहनं गहाण ठेवून किंवा विक्री करून अधिक काय पैसे कमवले आहेत का किंवा स्वतःचा फायदा केला आहे का, त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत. सर, ही वाहनं कोणत्या? ठीक आहे.